मी त्या बाबतीत आज बोलू इच्छित नाही. ते काय बोलतात त्याच्यावर मी उत्तर द्यावं सारखं ते देवाणघेवाण करण्यापेक्षा मी कधीतरी राजमाळ्यावर अलिबागला त्यांच्याकडे जाईन, त्यांच्यासोबत चहा पिईन आणि विषय संपवीन. धन्यवाद. विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतल्याने रायगडच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अलिबाग येथील कार्यकर्त्यांच्या 8व्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना अनिकेत तटकरेंनी महायुतीच्या आमदारांना भेटण्याची इच्छा दाखवल्यास त्यांचा पाहुणचार करू, पण तटकरे यांच्या राजकीय कृत्याला विरोध राहील असे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सांगितले. तसेच यावेळी आमदार दळवी यांनी ठामपणे सांगितले की भरतशेठ गोगावले हे 15 ऑगस्टपूर्वी रायगडचे पालकमंत्री होतील असा त्यांना विश्वास आहे. निवडणूक बिनविरोध झाली. पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन केलं. एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या कन्येचा फॉर्म भरला होता, परंतु पक्षाचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे तो फॉर्म आपण विड्रॉ केला 3 तारखेला आणि 4 तारखेला ज्यांचे फॉर्म होते त्यांनी विड्रॉ केले. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली. आम्ही त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल की महायुतीतल्या नेत्यांना त्याने भेटावं. काल भरत शेठला भेटले. आता आपल्याकडे येणाऱ्यांचं मी सगळं स्वागत निश्चित करतो, परंतु उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात असताना आतापर्यंत राजकीय तटकरे साहेबांचा उलटफेर करणारा प्रवास आहे, त्याला काउंटर करण्यासाठी, छेद देण्यासाठी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. जरी ते आले तरी नक्की चहा पाणी त्यांचा सन्मान मी नक्की करेन. पण आता पण त्यांच्या जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचं काम मी कायमस्वरूपी निश्चित करणार. कारण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीला भरत शेठने तो निर्णय घेतला आहे. मला वाटतं तो आमचा अधिकार आहे आणि महायुतीचा धर्म पाळत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्की आदेश देतील आणि भरतीच्या रूपाने काही दिवसातच आम्हाला रायगडला पालकमंत्रीपद मिळेल. पण निश्चित आहे की आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या पालकमंत्रीपदास स्थगित दिली. याचाच अर्थ असा आहे की आमचा त्याच्यावर क्लेम आहे आणि मग या निवडणुकीदरम्यान जी काय भरत शेठ आणि त्यांनी चर्चा केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं की येत्या 8 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या आतमध्ये भरत शेठ आमचे पालकमंत्रीपद निश्चित देतील आणि माझ्या जिल्ह्याला नक्की नाही देतील.